वेगवेगळ्या संकटांमुळे शेती हा व्यवसाय आव्हानात्मक बनत चालला आहे. मात्र अशाही परिस्थितीत अनेक शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतीला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरवत असतात. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील हिवर्डी येथील एका शेतकऱ्याने केलाय. भाजीपाला शेतीमधून हे शेतकरी वर्षाकाठी 4 ते 7 लाखांचा निव्वळ नफा कमवत आहेत. पाहुयात जालन्यातील हिवर्डी येथील पुंजाराम भुतेकर यांची ही यशोगाथा. मी पुंजाराम अंकुशराव भुतेकर, मुक्काम हिवर्डी, पोस्ट हस्तपिंपळगाव, तालुका जिल्हा जालना येथील शेतकरी असून मी सन 2007 पासून शेडनेट शेती राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट करून त्यावर शेती करण्याचा एक माझा ध्यास होता आणि मी ती 2007 पासून करतोय. सगळ्यात जास्त मी कारलं, टमाटो आणि सिमला ह्या पिकावर माझं प्रेम असल्यामुळं आणि मला त्याची थोडंसं मार्केटिंगमध्ये त्या पिकाबद्दलचा अभ्यास असल्यामुळं मी ते पिकं सोडून काही दुसरी पिकं करीत नाही. त्याच पिकात माझं मी काय करायचं किंवा किती याला करायचं, लागवड कधी करायची, आपण किती तारखेला मार्केटला आलं पाहिजे याचं नियोजन मी सतत करीत असतो. मला वर्षभरात आतापर्यंत 2007 पासून 3.5 लाखाच्या वर ते जवळपास 7 ते 8 लाखापर्यंत मला याच्यातून उत्पन्न मिळालेलं आहे. आणि 1 एकर मी सतत भाजीपाला ही शेती करतो. पण मार्केटिंगचं सर्व काही सांगता येत नाही. कधी कधी कोरोनासारखा पिरियड आला तर 3 वर 2 वर पण अवलंबून व्हावं लागतं. टमाटो मार्केटमध्ये अत्यावश्यक आहे. कोणताही माणूस मार्केटमध्ये किंवा भाजीपाल्याच्या बाजारात गेला तर टमॅटो घेतल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण गॅरंटी की त्याला टमॅटो, कांदा हे 2-3 पीक घ्यावंच लागते. त्याच्यातला एक टमॅटो आपला त्याच्या थैलीत असणारच आहे. दुसरी गोष्ट, सध्याचं युग म्हणजे धगधगीचं युग आहे. प्रत्येक माणसामागं मोबाईलमुळं म्हणा की आर्थिक संकट असल्यामुळं म्हणा, शेतकरी असो या सर्व्हिसवाला असो, कोणताही अधिकारी असो, त्याला धगधगीच्या जीवनामध्ये कारल्याची भाजी मधुमेहामुळं खाणंही खाणं याची मला म्हणजे पूर्ण माहिती की त्याला ते कारलं एक घेणं 50% लोकांना जरी कारलं घेतलं तरी बी कारलं आपलं हे मार्केटमध्ये टिकू शकतं. आता आपलं दुसरं पीक राहिलं सिमला हे पीक असं आहे की करणारे लोकच याच्यात तयार नाहीत आणि खाणाऱ्याची संख्या याच्यात जास्त आहे. कारण आता रोडवर चालता चालता आपण पावभाजी असन, काही असन, कोणताही आयटम असन, त्याच्यासाठी आपण शिमला मिरचीची सगळ्यात जास्त वापर आता महाराष्ट्रात होतोय. त्याच्यामुळे शिमलाचं मार्केट बी जात नाही. जरी कमी जास्त मार्केट झाला असेल तरी तिन्ही पिकाची लाईफ ही 6 ते 7 महिने जास्ती. एखादा महिना जरी तेजी मंदीत गेला तरी बाकी महिने आपल्यासाठी हे तेजीचे येत असतात. आणि जिथं यायला पिकाला ह्या खर्च लागन किंवा औषधाचा खर्च वाढन किंवा खताचा खर्च वाढन, त्यावेळेस समजून चालायचं की आपलं उत्पन्न हे आपला जे प्लॉट आहे जास्तीचे पैसे देणार आहे. फक्त नवीन करणाऱ्या माणसाने एकच करावं की भाजीपाला शेती परवडती पण सातत्य असलं पाहिजे, एवढाच माझा संदेश. अत्यंत साधारण परिस्थिती असलेल्या पुंजाराम भुतेकर यांनी आपल्या शेतीमध्ये पिकांचं योग्य नियोजन केल्यामुळे त्यांच्या हातामध्ये सातत्याने पैसा खेळता राहत आहे. याचबरोबर त्यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची देखील जोड दिली आहे. यामुळेच त्यांना आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणं देखील शक्य झालं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने शेतीमध्ये शेतपिकांचं योग्य नियोजन केल्यास शेती देखील आर्थिकदृष्ट्या आणि सर्वांगाने फायदेशीर ठरू शकते. हेच पुंजाराम भुतेकर यांनी सिद्ध करून दाखवलंय. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन देखील त्यांचा गौरव केला आहे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, हिवर्डी, जालना.